आमच्या मागण्या मान्य करायलाच पाहिजे. रद्द व्हायलाच पाहिजे. रद्द व्हायलाच पाहिजे. जय किसान. भोवताली तळे येतं आमच्या शेतात. पाणी भरपूर आहे. पाणी भरपूर आहे आमच्या शेतात. सगळं क्षेत्र ऊसाचं सगळं बागायत आहे. जमीन विहीर आहे, बोर आहे, ऊस आहे, सगळं आहे. सगळं आहे आमच्या मग इथे. आता ही जे आता तुम्ही जे आम्हाला दुसरीकडे जमीन नाही. आता जे तुम्ही धरणे दिले इथं रस्ता रोको केले काय कारण आहे? आम्हाला तळ नको, आम्हाला मंजूर नाही. आम्हाला बंद करायचं. कारण आमच्या 10-12 माणसाचं 10-20 माणसाचं कुटुंब आहे माझ्या घरात आहे. हा. मग ह्याने काय खायचं? कुठं ड्युटी नाही, कुठं काय नाही. आमचा सगळं शेतकऱ्याचा व्यवसाय. काय खावं आणि कुठं जावं? 3 महिने झाले लेकरं फिरण्यावर आहेत. 3 महिने झालं जेवण नाही, काय नाही. कुठं जाऊ, कुठं काय खावं जागा? 3 महिने झाले माझे लेकर हिंड्यावर आहेत. कसं करावं सांगा तुम्ही? कुठं जावं? 8 दिवस लेकर झोपीला गेले. कुठं जावं लागलं सांगा? 10-12 लेकर बारके सुद्धा माझे सगळे लेकर आलेले आहेत. तिथं संघ करत आले. मला कुठं जावं सांगा तुम्ही? लय ताप झाले. 3 महिने झाले बघा. सगळे फिरणार आहेत. आम्हाला होत नाही म्हणजे तळ करणार नाही. तुमचा 1 कुंटा जाऊ देणार नाही म्हणले. कोण म्हणलं होतं? आमदार साहेब म्हणजे आमच्या घरी येऊन गावात येऊन तुमचा 1 कुंटा जाऊ देत नाही म्हणले. आणि आता अचानक तिथं आणले. आम्ही तिथं मरायला तयार आहोत. आम्ही असं उपाशी मारण्यापेक्षा तिथे एकदाच मेलेलं बरं आहे का नाही साहेब? एकदाच मेलेलं बरं. काय करायचं राहून तरी? मग काय खायचं राहून? उगा बघायचं का? समसम बघायचं का? लेकरा बाळाचे राहून काय करायचं सांगा तुम्ही? पाणी काही आज लेकराच्या पायऱ्या नक नाही. आज जेवण नाहीत. किती दिवस झाला? रोज गाव आहेत. रोज कुठं जावं? काय खावं सांगा तुम्ही? हा? रात दिवस जय जवान. जय जवान. जय किसान. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. जय जवान. जय किसान. जय जवान. जय किसान. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. मान्यच नाही. काही सुद्धा दिलं नाही आम्हाला. आणि आता आणखी कडक आलेले तर खूप तळ आम्हाला तळे पाहिजेच नाही. तळ आम्हाला नको. इकडं काय करा? आम्हाला चार एकर आले शेतात गेले. 1 रुपया दिला नाही आम्हाला. लेकरं बाळ यंदा देऊन काही पायाचे काही कड्याचे जगाचं चांगलं केलं. आमचं वाटोळं करावं. आमच्या लेकरं देणार नाही. सर्वे होऊ देणार नाही. सर्वेनं आम्हाला कळत नाही मान्य. आम्हाला कळत नको. काय उपयोगाचे काय नाही. बरोबर कडे करायला शेताला काय आम्ही आमच्या काय लेकरांनी नोकरी आहेत का काय? नोकरीच नाही का तुम्हाला? पटापटा शेतात राहिले तर आताच पहिलं तळ झालं. आता हाय ते हाय तर ते राहिले लोकांना नोकरी घालून लागले. पटापटा राहणार. तुम्हाला ते बी घालवायचे का? आम्हाला तळ मान्य नाही. पहिलं तळ आमचं शेत शेत आम्हाला रुपया दिला नाही. आता थोडे राहणार म्हणजे आता आम्हाला तळाला राहून द्यायचं नाही. सरकार आम्हाला वरी जमीन गेल्या. मोठे मोठे तळे झाले आणि काय कामाचं आहे? सगळ्या गावाला भावताली तळेच. तर आमचा आत्महत्या होईल.
आणि आमदारचं एवढं आम्हाला बोललेलं होतं की तुमचा एक सुद्धा गुंठा जाऊ देणार नाही आम्ही तुमचा एक गुंठा साहेबांचं पण म्हणणं आहे आमचा शिवार जे आहे ती सगळं काही गायरा नाही का आम्हाला भूलताप मारून गायरान करतो म्हणून आमच्याकडून मतदान घेऊन आता आमच्या शिवारात शेतकरी आमच्या शेतामध्ये चुकीचं काम शेतकऱ्याचा मालक आम्ही शेतीशिवाय मला दुसरा पर्याय नाही सगळी जमीन चालली हा पुरेला पुरी जमीन चालली जय किसान जय किसान जय किसान अंतेश्वर बंधारा रद्द झाला पाहिजे रद्द झाला पाहिजे आमच्या शिवारात आणि भरपूर पाणी असताना तुम्हाला पाणी मागितलंय कोण शेती नसेल तर पाणी कशाला देणार आम्ही करायचं वरी केलेले बंधारे वरी शासनाने खर्च कोट्यावधी खर्च केलेला आहे आणि बऱ्याच लोकांना 100 एकर जमीन आहे 5-5 एकर जमीन देतात कुणाचं म्हणणं असलं तर आम्हाला हे तळ मान्य नाही 25 एकर आहे तेवढं चालेल आम्ही शेतीवर आमचा रोजगार भागतोय आम्ही रोजी रोजगार करून 2-4 एकर रानं घेतले आम्हाला त्या माणसाचे 2 वर्षात तळ हुलाले म्हणजे काय करावं लागेल त्यांनी मरायला तयार आहे तिथं मरायला तयार आहे आत्महत्या भागतो तिथं काही सांगता येणार नाही टोटल शिवार तिथं राहिलेला आहे आता तेवढा सगळे तळ्याखाली शिवार गेलेला आहे हे काही लोकांचं म्हणणं आहे ज्याचं जात नाही पाणी त्यांना गरज आहे ती लोक म्हणणं आहे होऊ द्या त्यांच्या शेतात 5-5 100 एकरवाला आहे उगा 5-5 एकर तर द्या मला देऊ शकतात का साहेबांनी हे 5-5 एकर जमीन द्या मला 100 एकर तळ करणं काही 150 एकर 50 एकर 10 एकर वाल्याला दिलं म्हणा उगा 2-2 एकर द्या म्हणा आम्ही 2-2 एकर घेतो त्यांची आणि आमची देतो त्यांना पहिल्या जमिनी आमच्या खेड्यात गेल्या काही आता 2 एकर राहणार आहे खाऊ देणार माझ्या शेतामध्ये होऊन देणार नाही आत्महत्या होईल माझा ठामपणे आहे अर्ज केलाय का 4 तळे साहेब 4 तळे पहिले मध्ये चालेल या तळ्यामध्ये 3 तळे चालेल आम्ही पहिल्या मला म्हणायचं पहिले बी केले पहिले बी लोक उठवले 1 रुपया दिले गावामध्ये कुठं करायचं वकिला कर्जाला पैसे नाही करायची कुठं का इथं तळ आम्हाला मान्य नाही काही गरज नाही आम्हाला आमच्या शिवारात पाण्याची गरज नाही तुम्हाला पाण्याची गरज नाही पण आमचा शिवार आमचा पाण्याचा आहे कशामुळे आमच्या डोसक्यावर चुकीचं काम आहे लई चुकीचं काम अन्याय आहे गावावर अन्याय आहे अन्याय करून गरीब लोक आहेत तिकडे लोकांवर अन्याय लोक आहे खास करून बोलावे साठवण तलाव साठवण तलाव साठवण तलाव जय जवान जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान अंतेश्वर बंधारा रद्द झाला अंतेश्वर बंधारा अंतेश्वर बंधारा अंतेश्वर बंधारा जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान जरी साठवण तलाव जरी साठवण तलाव आमच्या मागण्या झाल्याच पाहिजे आमच्या मागण्या झाल्याच पाहिजे जय जवान जय किसान जय जवान जय किसान थांबा बोला आमचं मागणं मान्य करावं शासनाला साहेब आम्हाला ही तळ मान्य नाही झरीचं
आमची समधी जमीन पूर्ण जमीन तळ्यात चालली आहे. आम्ही आता रोजगारीच होणार आहोत आणि बरेच लोक होणार आहेत. यांनी मराय तयार इथं 3 तळे मोठे आहेत अगोदर, तर बरीच जमीन पाण्याखाली गेली आहे आणि आता ह्या लोकांनी काय करून खावं. परेशान आहेत लोक. चांगल्या करता तळ करून आलेलं तर इथं वाईट होणार आहे. ही तळ मान्य नाही आम्हाला आणि ही तळ होऊ देणार नाही. 14 एकर जमीनचा पाण्यात चालल्या, 1 एकर जमीन नाही. बऱ्याच जणाला 4 एकर 2 एकर 10 एकर 5 एकर आहेत तिथं, तर सगळ्याच्या जमिनी चालल्यात. अगोदर काही जणाच्या गेल्यात आणि आता हे आहेत ते बी चालल्यात. आणि कसं खावं लोकांनी. शेतीवर आधारित आहेत. काही जणाला असतील नोकरी, पण तिथं नोकरीचं कुणीच नाही. असं लोक आहेत. ही जमिनीवर आधारित लोक इथं. ही तळ मान्य नाही. पाणी भरपूर आहे इथं जरीला, काही गरज नाही. पण साहेबांनी म्हणलेलं आहे आम्ही तुमची जमीन जाऊ देणार नाही, वरी तळ करणार आहोत. वरी आता कुणीकडे करतात काय ती करायचं असं. आमची जमीन जाऊ देणार नाही. हे सगळ्याच लोकांचं हे म्हणणं आहे. गावाची नुकसान आहे, झरीची नुकसान आहे, ही खरं आहे बघा. ह्याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाही शासनानं. गरीब लोक तळमळ करू लागले त्याच्या ह्या तळ्यामध्ये. ह्याच्या आता ही दबाव आणणं काहीच नाही. इथं 2-4 बाया तर मराय उभा टाकल्यात. तुम्ही खंदा ह्याच्या खाली, आम्ही जीसीपी खाली जाऊ, आम्ही कशा खाली बी जाऊ म्हणायत. तुम्ही ती डोर न करा, हे न करा, ते न करा, ते काहीच होऊ देणार नाही. महाग बी मान्य केले नाहीत त्यांनी, अडवून केल्यात. आणि आता बी पुढे शासनानं लक्षात धरावं. ही इथं नुकसान होणार आहे. ह्या तळ्याच्या वाट जाऊ नये. करून खावलेला करून खाऊ का. पाणी का मागितले का ह्यांना कुणी. पाणी कमी आहे द्या म्हणले का. नाही, मान्य नाही तळ. आणि तळ्याची आम्हाला गरज नाही. तळ्याची गरज नाही. तेव्हा आम्ही पाणी दिले गावाला. आम्हाला पाणी भरपूर आहे. आम्हाला नको आहे दुसरं काही तिथं. तळ नको आहे आम्हाला. की आम्हाला एवढंच पाहिजे की आम्हाला दुसरं बाकी काय नाही. हाय ते आम्हाला टोकरून खाऊ द्या. आम्ही त्याच्यात समाधान आहोत. आम्हाला काही लागत नाही. शेत झालं आमचं की झालं, आम्हाला बाकी काही लागत नाही. आम्हाला तुम्ही सगळे पूर्ण बागायत आहे आणि आम्हाला कुठं जायची गरज नाही. आम्हाला भरपूर पाणी आहे. दुसरं कुठं का आम्हाला रोजगार करायची गरज नाही. त्या शेतामध्ये भरपूर उत्पन्न काढता. आणि ही जर जमीन गेली तर आम्हाला 1 गुंठा राहणार नाही शिल्लक. आणि आम्हाला 4 उपासमाची पोट पुन्हा नंतर वेळ येईल. त्यासाठी आम्हाला हे तळ नको आहे. पैसा राहत नाही साहेब, जमीन मिळत नाही. आपल्याला नको आहे. पैसा राहत नाही, जमीन मिळत नाही. जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान. घरी साचून तलाव.